नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या YouTube चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. काल बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून निदर्शनं करण्यात आली. तर काल आपल्या मराठवाड्यात दोन अशाच अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या. एक आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील त्या आश्रमशाळेतल्या मुलींवर आश्रमशाळा चालवणाऱ्या महाराजांनाच दुष्कर्म केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. तर दुसरं आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला जबर मारहाण केल्याची घटना काल पोलीस ज्यावेळेस पीडित मुलगी, तिची आई आणि भाऊ भूम पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यास आले त्यावेळेस उघड झाली आहे. हा प्रकाराची वाच्यता होताच पोलिसांनी खबरदारीचे उपाय योजना केली असून भूम शहरात दंगल नियंत्रण दल दाखल झाला आहे. या घटनेचं गांभीर्य पाहून पोलिसांनी तातडीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली असून येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हसन गोहर हे सुद्धा दाखल झाले असून तेच या गुन्ह्या प्रकरणी लक्ष घालून आहे. या प्रकरणी पीडिता जबाब देण्याच्या ह्याच्यात अवस्थेत असली तरी तिला झालेली मारहाण ही गंभीर असल्यामुळं तिला भूम येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून आता धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी कालच दाखल करण्यात आले असून रात्री उशिरा तिचा जबाब घेण्याचं काम चालू होतं. ती काय जबाब देते आणि त्यानंतर मग या 5 नराधामावर भूम पोलीस पास्को आदी इतर कलमे लावून गुन्हा दाखल करीत असं वातावरण आहे. यावरून आता हे नराधाम आता आपल्याच दरवाजापर्यंत पोहोचले असून आपल्या दरवाजा ठोठावत असल्याचं दिसून येत आहे. या घटना वारंवार घडत आहे. त्यामुळं यावर जालीम असं कायद्यात बदल करणं गरजेचं आहे. हे जसं सर्वांचं म्हणणं आहे तसंच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर काल एका कार्यक्रमात बोलताना या पाशवी वृत्तीच्या लोकांची सामान्य म्हणजे त्यांचा लिंगच कापून टाकायला हवं असं बेधडक वक्तव्य करून त्यांच्या मनात पण याबद्दल काय चीड आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे. जिल्हाभर काल शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी तसंच महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, समर्थक यांनी तोंडाला काळी पट्टी बांधून मूक निदर्शनं करत अशा घटनांचा निषेध केला आहे. असो काल आणि परवा जिल्ह्यात सर्वत्र दमदार अशी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत होते. काल दुपारी शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे तर शहरात रस्त्यावर पाणीच पाणी असं चित्र होतं. यामुळं जिल्ह्यातील बरेचशा प्रकल्पात जलसाठा वाढीस प्रारंभ झाला आहे. तेरेथील तेरणा धरण तर 75% पुढं त्यात जलसाठा झाला असून असाच पाऊस 1-2 दिवस राहिला तर हे धरण ओव्हरफ्लो होईल अशी शक्यता आहे.
आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.